आज प्रभाग रचना जी केलेली आहे प्रभाग क्रमांक 8ची याच्यावरती आमचा आक्षेप होता आणि या आक्षेपावरती आमचे वकील ॲडव्होकेट इद्रिस कादरी यांनी माननीय कमिशनर साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्यासमोर आमची भूमिका मांडली। आमचा आक्षेप हे आहे की प्रभाग क्रमांक 8मध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की अनुसूचित जाती आणि जमाती या वस्त्यांचे विभाजन होऊ नये याची दक्षता घ्यावी। पण या प्रभाग क्रमांक 8मध्ये जर आपण बघितलं झिगझॅगपणे या प्रभाग रचनेची वाढ रचना केलेली आहे। तर सुप्रीम कोर्ट म्हणते की अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या वस्त्यांचे विभाजन करू नये याची दक्षता घ्यावे, पण प्रशासनाने कोणाची दक्षता घेता कोणाच्या दबावाखाली असल्या प्रकारची प्रभाग रचना केलेली आहे। म्हणून आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि आयुक्त साहेब यांच्यासमोर आमची भूमिका मांडली की हे जे प्रभाग रचना तुम्ही केलेली आहे हे पूर्णपणे चुकीचे आहे। कारण आंबेडकर नगरचे तुम्ही 2 भाग केले। 2017ला तुम्ही एक लोकसंख्या 2011च्या लोकसंख्येनुसार तुम्ही निवडणूक घेताय, तर 2017मध्ये तुम्ही एक मॅप बनवला, 2022ला एक मॅप बनवला आणि परत आज 2025मध्ये तुम्ही एक मॅप बनवला। ते हे तिन्ही जे तुम्ही मॅप बनवले हे पूर्णपणे जर तुमची 2022मध्ये जर चांगलं जर केलं असेल तर 25मध्ये तुम्ही चुकीचा केलेला आहे। श्रावस्तीनगरचा भाग तुम्ही यशवंत कॉलेज बाबानगरपर्यंत नेला। 20 वर्षामध्ये श्रावस्तीनगर 13 नगर या दलित मुस्लिम वस्तीमध्ये विकास केला नाही, तर ते प्रभाग जर तुम्ही यशवंत कॉलेजला नेला तर जे प्रतिनिधी निवडून येईल ते काम कसं करेल। म्हणून आमचा हे आक्षेप आहे की आम्ही जे आक्षेप घेतोय ती प्रभाग रचना तुम्ही चुकीची केलेली आहे, याची फेररचना करावी, अन्यथा आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये याची याचिका दाखल करून तिथं दाद मागावी लागणार आहे। आम्ही तिथं जाणार आहोत।